जसा उन्हाचा पारा वाढतोय तसा कोकणात राजकारणही तापलंय। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे। कोकणात पहिल्यांदा भाजपचं कमळ फुलतंय की विनायक राऊत हॅट्रिक करणार, याबाबत जनतेच्या भावना जाणून घेतल्यात सुशांत सावंतनं। पाहूया। कोकणात सध्या आंब्याचा सीझन असा, ऊन कडक पडला आणि कोकणातला राजकारण देखील तापलेला असा। आपण जर बघितलं असत तर कोकणात महायुतीचे उमेदवार असत नारायण राणे, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असत विनायक राऊत। नेमक्या कोकणात काय लोकांचं मत हा, कोण हिसरून जिंकतो याची आपण माहिती घेतलो। आपण आता कोकणात असो, आपल्यासोबत काही कोकणकर असतात, त्यांना आपण विचारतो काय आहे, कोणचं वातावरण काय वाटतं, कोण विनायक राऊत येतले 2 लाख मतांनी विनायक राऊत येतले। कालची जी सभा बघितलात ना तर तुमका समजत काय असं आता इकडे वातावरण काय। आता राण्यांच्या होम पिचवर कालची जी सभा गाजली ते उद्धव साहेबांनी गाजवली, मी बघू शकतो। वाटतं काय म्हणजे काय वाटतं ते हॅट्रिक करतले यंदा, परत 2दा निवडून इले, आता परत तिसऱ्यांदा हॅट्रिक होतला। आपल्यासोबत आणखी काही असं कोकणी माणूस, त्यांना आपण विचार काय वाटतं, काय हवा कोणाची असं? हो, विनायक राऊत हॅट्रिक साधणार। काय विकास झालो? भरपूर विकास झाला। विकास थांबवण्याचं काम या मोदी सरकारने केलेला। मोदी सरकारात लोक एक अक्षरशः कंटाळे हैराण झालेले आहेत। व्यापारी वर्ग तर नाहीसोच झाल्यात, जमा झालेलो। काय वाटतं कोकणात हवा कोणाची आहे, कणकवलीत हवा कोणाची आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गात हवा कोणाची, काय वाटतं कोण आहे? आम्हाला तर हवा BJPची वाटतं आणि कमल फुलून ते अशी इच्छा असते आमची एक, कारण कमळामुळेच खरी ते विकास होत चाललो। दादांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला विकास साधता आला आहे। दादांशिवाय कोकण विकास कोणच करू शकत नाही कोकणाचा, आणि एवढी योजना आल्या त्यांनी ना की त्यामुळे बाकी प्रचाराची अशी गरजच नाही। वन मॅन शो नारायण राणेच। काय वाटतं हवा कोणाची आहे, कोण कमळ की मशाल? हवा आता सगळ्या दोघांची वासा, आणि लोक ही राजकारणात आता कंटाळलेली असत त्या लक्षात दिला। त्यामुळे लोकांका आता राजकारणात अर्थ काय राहिलो नाही, कारण कसा मत ही एखाद्या उमेदवाराला देणार आणि तो उमेदवार जनतेला न सांगता दुसरीकडे जाणार, त्या लक्षात आलं। त्याच्यामुळे मत कोणाला देणार, मताचा जर अधिकार ते मतदारांना कळवत नसतील तर त्याचा उपयोग काय? माझ्या मते तर नारायणराव राणे हे फिक्स वाटतात, जेणेकरून त्यांनी कोकणसाठी बरीचशी आतापर्यंत कामं केलेली असत। पुढे जी कामं असत शिल्लक ती करण्याची त्यांची इच्छा असा, आणि त्याच्यामुळे त्यांना निवडून देव होईल। आम्ही आता कुडाळ बाजारपेठेत दिलो, आणि या कुडाळ बाजारपेठेत आपण जर बघितलं असत तर हैसले आमदार वैभव नाईकत, थैसल्या दुकानदारांका नेमक्या काय वाटतं, हय नेमकी कोणाची हवा असा, कोण जिंकात, काय आपण विचारूया। हो, काय हवा कोणची आहे सध्या? इकडे नारायण राणेंचीच हवा आहे। येतील 100%। काय यंदा काय वातावरण काय? वातावरण काय ना, आम्हाला एवढंच म्हणायचं, आमचे नारायण राणे निवडून आले पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे। कारण त्याने आपल्या कोकणासाठी भरपूर काय काय केलेलं आहे आणि आम्हाला तसेच व्यक्ती पाहिजे। दादा येतील निवडून? दादा निवडून 100% आहे। दादांकडून जर समजा इले निवडून तर अपेक्षा काय? अपेक्षा नंतर आम्ही काय ते मागणार। कोकणातलं वातावरण काय ह्याच्या मशालीच्या बाजून, मशालीच्या बाजून विनायक राऊत येतले काय 100% निवडून? 100%। उद्धव ठाकरे हॅट्रिक करतील। उद्धव ठाकरेंची सभा अगदी चांगली झाली, कारण ही जी फुटाफूट असा आणि जी काही फोडाफोडी केली ती लोकांना पसंत नाही असा लक्षात। म्हणजे हॅट्रिक करते। हो, काय वाटतं वातावरण कोणाचा, राणे की राऊत? विनायक राऊतच येतील यावेळी। विनायक राऊत येतील। काय म्हणजे काय कशामुळे? विकास कामं आहेत त्यांची, विकास कामं केलेली आहे। किती लीड आहे, किती जर जिंकले? 50,000च्या लीडने येतील। 50,000 पण विनायक राऊत येतील। नारायण राणे गेल्या 5 वर्षात काय काम इथं दिसलेलं नाही, त्याच्यामुळे सांगणं कठीण आहे। कोकणात नेमकी कुणाची हवा असा ह्या आपण आता जाणून घेतलेला। कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे की विनायक राऊत, कोणाच्या पारड्यात कोकणी जनता मत देतली ह्याचा उत्तर 4 जूनला समजतला। 7 मे हैसला मतदान होता। आता मतदाना दिवशी हैसली मतांची टक्केवारी किती असतली आणि कोण उमेदवार निवडून येतो याचा उत्तर आता 4 जूनलाच कळतला। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह सुशांत सावंत, ABP माझा, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।